महाराष्ट्रात अनेक साधू संत होऊन गेले, मात्र भगवान सद्गुरू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचीच संजीवन समाधी आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी वयाच्या 21व्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधीत प्रवेश केला। त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे। हा जो परिसर जे आपण छायाचित्र बघत आहेत ते आहेत त्याच मंदिरात, म्हणजे हीच जागा आहे की तिथे संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे। याच परिसरात मुक्ताबाईचे मंदिर आहे आणि सुवर्ण पिंपळ सुद्धा आहे की जिथे ज्ञानेश्वर महाराजांच्या माऊलींनी 21 लक्ष प्रदक्षिणा मारल्या असा तो सुवर्ण पिंपळ, अजानबाग, मुक्ताबाईचं मंदिर, हैबत बाबा अशी खूप सारे मंदिरं तुम्हाला याच मंदिराच्या प्रांगणात मिळतील। आणि आपण जे दृश्य बघत आहोत हे आहेत माऊलींच्या सजावटीचे। माऊलींची समाधी आहे त्यावर हा मुकुट ठेवण्यात येतो।